आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय जारी. शासकीय सेवेमध्ये पदोन्नतीसाठी पात्र शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यवाहीबाबत आता नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासकीय सेवेमध्ये पदोन्नतीसाठी पात्र शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यवाहीबाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे सामान्य प्रशासन विभागाच्या 1 ऑगस्ट 2019 रोजीचे शासन निर्णयाने निर्गमित केली आहेत. सदर शासन निर्णयानुसार बिगर मंत्रालयीन संवर्गातील आस्थापना मंडळाच्या कार्यकक्षेत नसलेल्या गट अ ते गट ड मधील सर्व पदावर पदोन्नतीकरिता संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पदोन्नती समितीची तरतूद करण्यात आली आहे. आता त्यास अनुसरून विभागीय पदोन्नती समितीचे गठन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 1/8/2019 मध्ये दिलेल्या सूचनानुसार दिव्यांग कल्याण विभागाच्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयासाठी 6व्या वेतन आयोगानुसार ज्या पदाचे ग्रेड वेतन 7,599 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व पदासाठी, तसेच आस्थापना मंडळाच्या कार्यकक्षेत नसलेल्या गट अ ते गट ड मधील सर्व पदावर पदोन्नती करिता खालीलप्रमाणे विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात आली आहे. विभागीय पदोन्नती समितीचे कार्यक्षेत्र पदोन्नतीची शिफारस करण्यासाठी प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमांचे तरतुदीनुसार व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पदोन्नतीसाठी पात्र अधिकाऱ्याची निवड सूची तयार करून नियुक्ती प्राधिकाऱ्यास पदोन्नतीसाठी शिफारस करणे, मानव दिनांकाचे प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदीनुसार व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पदोन्नतीचा मानव दिनांक देण्यासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यास शिफारस करणे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहिलेला आहे. त्याविषयी माहिती पाहिजे.